चना पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी भरपूर साऱ्या बाबी तुम्ही यूट्यूबवर पाहिल्या असतील किंवा भरपूर साऱ्या लोकांनी भरपूर सारे औषधं रेकमेंड केले असतील, जसं पॅक्लोब्युट्राझोल म्हणजे टाबुली आहे किंवा लिओसिन आहे किंवा आणखी काही बाबी तुम्ही ऐकल्या असतील. परंतु जी पारंपरिक पद्धत आहे आणि ज्यामुळं खरंच उत्पादनात 20 ते 30% वाढ होते, ती पारंपरिक पद्धत तुम्ही खूपदा याच्या आधी ऐकलेली आहे. तर ती पद्धत काय, तर शेंडे खुडणी ही एक पारंपरिक पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीनं हा शेंडा मजुराच्या साहाय्यानं आपण वर्षोगंतीपासून खुडत आलेला आहो. आणि यामुळे मग काय होतं, ह्या ज्या छोटे छोटे ब्रांचेस इथं तुम्हाला दिसत आहे, या ब्रांचेसची संख्या वाढते. इथून निघत आहे परत इथून. तर या ब्रांचेसची संख्या वाढते, म्हणजे एक शेंडा खुडल्यानंतर 4 ते 5 फांद्या तिथं वाढतात. आता 4 ते 5 फांद्या वाढणार म्हणजेच फांद्यांना येणार फुलं आणि फुलाचं रूपांतर होणार फळात. अशा प्रकारे तुम्हाला उत्पादनात वाढ झालेली दिसते. परंतु टेक्निकल बाब ही आहे की मग ही शेंडाखुडणी कधी झाली पाहिजे. ही शेंडाखुडणी झाली पाहिजे पीक 25 ते 30 दिवसाचं असताना. आणि मग खुडणी मजुराच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. मग मजूर किती लागते, आपण जर एकरी विचार केला तर साधारण 10 ते 12 मजूर चण्यासारख्या पिकाला लागते. कारण चण्याचे तास हे जवळजवळ असतात, 1.5 ते 2 फुटाचं अंतर त्याचं असतं. त्यामुळं एक साधारण 10 ते 12 मजूर लागतात. मजुराची आजची जर आपण मजुरी पाहिली तर 300 रुपये प्रति मजूर ही किंमत आहे मजुराचा जो रोज आहे तो. म्हणजे साधारण 3000 रुपये प्रति एकर एवढा खर्च लागतो. परंतु तेच काम जर तुमचं फक्त 1200 किंवा 1300 रुपयात होत असेल तर किती चांगलं. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो ॲग्रीपॉवर तूर शेंडे खुडणी मशीन किंवा चना शेंडे खुडणी मशीन. ते विविध पिकांचे शेंडे खुडण्यासाठी कामा येते. म्हणजे तुमचं मल्टीपर्पज यूज या मशीनचा आहे. इतकी लाईट वेट आहे की तुम्ही सहज एका हाताने याला चालवू शकता. आणि मग ही चालते कशावर, तर तुम्ही तुमच्याजवळ जे बॅटरी स्प्रे पंप असेल, या बॅटरी स्प्रे पंपावर तुम्ही याचा वापर करू शकता. तर कशा पद्धतीने, ज्या ठिकाणी तुम्ही पंप चार्ज करता त्या ठिकाणीच तुम्हाला या मशीनची पिन अशा पद्धतीने जोडायची आहे. मशीनची पिन जोडल्यानंतर मशीनचं पंपाचं कोणतंही बटन चालू करायचं नाही आहे. तुम्हाला बटन चालू करायचं आहे मशीनवर दिलेलं जे बटन आहे तुम्ही पाहू शकता. तर हे बटन तुम्हाला चालू करायचं आहे आणि मशीन अशा पद्धतीने चालू होते. आता ही मशीन जी आहे पंपावर किती घंटे चालते, तर 6 ते 7 तास ही मशीन चालते. मशीनचं वजन जर तुम्ही पाहाल तर एक साधारण 800 ग्रामपर्यंत याचं वजन आहे. सेफ्टी गार्ड आहे, म्हणजे ब्लेड कदाचित निसटलं तरी पायाला लागण्याची भीती नाही किंवा ब्लेडने कुठलीही जखम होण्याची भीती नाही. परंतु त्यानंतर ब्लेडला जी सेफ्टी दिलेलं आहे, स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे, तुटण्याची भीती अजिबात नाही. आणि वरून आणि खालून अशा 2 प्रकारचे नट बोल्ट दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही या नटाला पाण्याने पकडून वरून याला टाईट केलं, एकदा टाईट केलं की निघत नाही. आणि हा नट टाईट करण्यासाठी इथं एल आकाराचा जो पाना येत असतो छोटा, तो इथं स्क्रू दिलेला आहे. त्या स्क्रूमध्ये तुम्ही टाईट करून ते ब्लेड टाईट करू शकता. म्हणजे सेफ्टी गार्ड आहे, स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे, लाईट वेट आहे. एका पंपाच्या एका चार्जिंगवर 6 तासपर्यंत चालते. आणि 6 तासात किती एकर होते, तर जवळपास चण्यासारख्या पिकाचा जर आपण विचार केला तर 4 ते 5 एकर एका दिवशी तुम्ही खुडणी करू शकता. आणि जर तुम्ही तुरीसारख्या पिकाचा विचार केला तर ते तर मग खूप जास्त होते. तर एवढ्या स्वस्त म्हणजे फक्त 1360 रुपये तुम्हाला ही मशीन मिळणार आहे. आता आपण पाहूया की यांना खुडणी कशा पद्धतीनं होते आणि किती सफाईदारपणे याने काम होते. तर टोटल मजुरी लागते 3000 रुपये मजुराचा आपण जर विचार काढला तर एका एकराला. आणि ही मशीन जर तुम्ही घेतली तर फक्त 1360ला पडते. आणि हे एका एकराला 3000 रुपये, 10 एकर जमीन असेल तर 30,000 रुपये. परंतु ही मशीन तुमचं 1 एकर असो 10 एकर असो फक्त 1360 रुपयामध्ये पूर्ण शेत तुमचं तिथं शेंडे खुडणी करून देणार आहे. शेंडे खुडणी केल्यानंतर काय करायचं, तर बुरशीनाशक तुम्हाला माहिती आहे कोणतंही ब्लू कॉपर स्टेप्टोसायक्लिन सारखं कोणतंही बुरशीनाशक घ्या. सोबत तुम्ही घेऊ शकता ॲग्रीपॉवर सफल आणि जोमाने शेंडा वाढण्यासाठी, आणि सोबत 1261 0. बस एवढं तुम्हाला घ्यायचं आहे. गरजेनुसार तुम्ही अळीनाशक घेऊ शकता.